30 वर्षांपूर्वीच्या सदनिका घोटाळ्यात नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आलंय आणि कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंना पोलिसांसमोर शरण होण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले, तर तिकडे माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आणि नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येतील अशी माहिती मिळते। महत्त्वाची बाब अशी की या संदर्भात हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी आहे, तर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार देण्यात आला आहे। त्याचबरोबर कोकाटेंविरोधातील अटक वॉरंटची माहिती अजूनही विधिमंडळाला प्राप्त झालेली नाही, त्यामुळे कोकाटेंना अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। आणि माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माणिकराव कोकाटेंवरती नाराज झालेले आहेत। आधी मुंडे आणि आता कोकाटे वर्षभरात अजित पवारांच्या 2 मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की झाल्यानं ते नाराज असल्याची माहिती आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये 2 सदनिका आहेत। सरकारी कोट्यातल्या सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा माणिकराव कोकाटेंवरती आरोप आहे। यातली एक सदनिका माणिकराव कोकाटेंच्या नावे आहे, तर दुसरी त्यांचे बंधू विजय कोकाटेंच्या नावे आहे। दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात याचिका केलेली होती। माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000चा दंड प्रथम वर्ग कोर्टाने सुनावलेला होता। नाशिकमधल्या प्रथम वर्ग कोर्टामधनं ही शिक्षा सुनावल्यानंतर नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा या शिक्षेवरती शिक्कामोर्तब केलंय। दुसरीकडे आज कोकाटेंबाबत अजित पवारांसोबत संध्याकाळी भेट होणार आहे। कोकाटेंबाबत पक्षाची भूमिका आज किंवा उद्या जाहीर करू अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। कोकाटेंबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी आधीच दिली आहे। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे। अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते। आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही, पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल। शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। आणि माणिकराव कोकाटेंच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। पाहूया काय म्हणतात विरोधक। दुर्बल घटकातल्या लोकांच्या सदनिका लुटणारे माणिकराव कोकाटे श्रीमंतांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये कसे पोहोचले असा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांना पडतो। एवढंच नाही तर त्यांची जी इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे त्याच्यात 48 कोटीची संपत्ती आहे, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं एवढी संपत्ती जर दाखवलेली असेल तर या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याच्या। मंत्रीच गायब झाला असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय? हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे
आणि कोकाटेंना असणाऱ्या पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं हे सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कोर्टानंच त्यांना दणका दिलेला आहे, स्थगितीला त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीला नकार दिलेला आहे. आता तरी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून हकालपट्टी होण्याच्या आधी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी, असं मला वाटतं. पण ते देतील असं वाटत नाही. लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलला गेलेले आहेत ते सध्या. हां, म्हणजे ही एक नौटंकी आहे. लवकर ते डिस्चार्जही घेणार नाहीत. जणू काही मी आजारी आहे, माझ्यावर उपचार चालू आहेत असं नाटक करत राहतील. पण सरकारला तरी काही जनाची काही मनाची लाज आहे का नाही की ह्याच्यापेक्षा अजून काय धंदवडी काढणार आहात सरकारचे. आणि माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित आहे. कोकाटेंच्या जागी आता धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज भेट घेतली. कोकाटेंविरुद्ध अटक वॉरंट निघताच धनंजय मुंडे दिल्लीत पोहोचले. मी संसदेमध्ये होतो, माझी आणि त्यांची काही भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे. मी आज रात्री मुंबईला जाणार आहे. आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची प्रफुल्लबाईंची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भातले जे काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले जातील.